श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या लीला आणि चमत्कारे वाचणे किंवा श्रवण पठण करणे ही प्रत्येक स्वामी भक्तासाठी एक पर्वणीच असते, कारण त्यातून स्वामींविषयी असलेल्या आघाव श्रद्धेला बळच मिळते. आज आपण स्वामी समर्थ लीलेतील एक अद्भुत प्रसंग जाणून घेणार आहोत. भक्तांच्या प्रगाढ श्रद्धेने स्वामी लीलांना चमत्कारिक स्वरूप येत असते, कारण स्वामींसाठी सहज असलेली गोष्ट आपल्यासाठी एक दिव्य चमत्कारच ठरतो. हमारी कस्तुरी लावो या वाक्यात आपल्या भक्तांना अधिकारवाणीनी मनातल्या मनात कबूल केलेल्या नवसाची आठवण करून त्यांच्या प्रारब्ध भोगाचे निरसरण करण्याची क्षमता फक्त आणि फक्त स्वामींठाईच असावी. ठाकूरदासजी महाराज त्याकाळी एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि सामाजिक सुधारणांचा वसा घेतलेले सत्पुरुष होते. त्यांच्या ओजस्वी वाणीने श्रोतागण मंत्रमुग्ध होत असे. त्यांचे अनुपम्य व सुमधुर रसाळ कीर्तन म्हणजे साक्षात सरस्वतीने वधवलेली ईश्वरी आराधनाच लोकांना वाटत असे. ठाकूरदासजी महाराज हे दत्तोपासक होते आणि सद्गुरू दत्त यांच्या साधना मार्गावर चालणारे पाईक होते. ईश्वरीय साधना आणि पारमार्थिक जीवन जगत असताना सुद्धा त्यांच्या तोंडावर आणि अंगावर कोड आले. त्यामुळे ठाकूरदासजी नेहमी दुःखी असत. आपल्याकडून कुठलेही पातक घडले नसताना अशा प्रकारे ईश्वरी कोप व्हावा या विचाराने ते ग्रासून गेले होते. त्यांना नेहमी प्रश्न पडायचा की आयुष्यभर दत्तसाधना करून पण आपल्याला हे भोग का आले. मनाला आलेली ग्लानी आणि नैराश्य यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाची प्रापंचिक सोय करून उर्वरित आयुष्य काशीनगरीत भगवान शिवाच्या सान्निध्यात घालवायचे ठरवले. आणि खरोखर एक दिवस आपल्या परिवाराची प्रापंचिक सोय करून ते काशीला जाण्याच्या आदल्या रात्री त्यांच्या मनात विचार येतो की काशीला जायच्या आधी गाणगापूरला जाऊन जवळ असलेली कस्तुरी अर्पण करायची आणि गुरुचरणाचं दर्शन घेऊन पुढे काशीला जायचे. दुसऱ्या दिवशी काशीला जायच्या तयारीत असतानाच ठाकूरदासजी काशीला जात आहेत आणि ते आता परत येणार नाही अशी कुजबूज गावातल्या लोकांना लागते. ते अनेक प्रकारे ठाकूरदासजींना जाण्यापासून रोखतात, पण ठाकूरदासजींच्या दृढनिश्चयामुळे हतबल होतात. म्हणून मग एकदा शेवटचे कीर्तन करून आपल्या गावातील लोकांना कृतार्थ करावे अशी विनंती गावकरी करतात. गावकऱ्यांची विनंती ठाकूरदासजी स्वीकार करतात आणि आज रात्री कीर्तन करून उद्या पुढे जायचा निर्णय घेतात. कीर्तन केल्यानंतर ब्राह्ममुहूर्तावर ठाकूरदासजींना दत्त महाराजांचा साक्षात्कार होतो आणि चैतन्य स्वरूप दत्तप्रभू ठाकूरदासजींना गाणगापूर आणि काशीला न जाता अक्कलकोटला जावे अशी आज्ञा करतात. दत्तगुरूंची आज्ञा शिरोसांधान मानून ठाकूरदासजी काशीला न जाता अक्कलकोटला येतात आणि श्री स्वामींच्या दर्शनासाठी येताच स्वामी त्यांना अधिकारवाणीने म्हणतात, हमारी कस्तुरी लावो. हे स्वामी वाक्य ऐकून ठाकूरदासजी अचंबित होतात. मनात योजिलेली गोष्ट स्वामींनी प्रत्यक्षात कशी काय ओळखली या विचाराने भारावून जातात आणि श्री स्वामींचा अधिकार ओळखून आपल्या जवळील कस्तुरीची स्वामींना अर्पण करतात. स्वामी साक्षात परब्रह्मस्वरूप श्री दत्तच आहेत हे त्यांना कळून येते. ठाकूरदासजी श्री स्वामी समर्थांच्या चरणी मस्तक ठेवून रडू लागतात आणि जन्मभर दत्तोपासना करूनही आपल्याला हे भोग का भोगावे लागत आहे असा प्रश्न करतात. श्री स्वामी त्यांना जवळ घेतात आणि सांगतात, हे मागच्या जन्मीचे भोग असून भोग कधीच सुटत नाही. ते कधी ना कधी आपल्याला भोगावेच लागतात आणि तुझे हे भोग वेळ आली की नक्की संपेल असे म्हणून आश्वस्त करतात. एके दिवशी श्री स्वामी ठाकूरदासजींना चुलीतले विजलेले लाकूड आणायला सांगतात. ठाकूरदासजी चुलीतले अर्थे जळलेले लाकूड स्वामींसमोर आणतात तेव्हा स्वामी त्यांना कोळशाने तोंड काळं कर असा आदेश देतात. स्वामी आज्ञा मानून ठाकूरदासजी त्या कोळशाने आपलं तोंड काळं करतात. जेव्हा ते तोंड धुतात तेव्हा बघतात तर काय, तोंडावर असलेला कोड नाहीसा झाला. मग ठाकूरदासजी कोळसा सर्वांगावर लावतात. अशा प्रकारे त्यांचे भोग संपून ते पूर्वीप्रमाणे निरोगी होतात. मग श्री स्वामी ठाकूरदासजींना बोध करतात की कर्ममुळे विपरीत प्रारब्ध प्राप्त झाल्यानी सत्कर्माची कास सोडमय, उपासना पंथ सांडू नये, भोग आपली वेळ आली की आपोआप संपणार. हे ऐकून ठाकूरदासजी कृतार्थ होऊन स्वामींचरणी मस्तक ठेवतात. खरंच स्वामी लीलेतला हा प्रसंग मनाला भारावून टाकणार आहे. आपल्याला आपल्या विवंचने स्वामींना सांगायची गरज नाही. ते स्वतः सगळं ओळखून असतात. आपल्याला फक्त आपले सत्कर्म आणि उपासना सोडायची नसते. वेळ आली की स्वामी सगळं काही देतातच. हा स्वामी लीलेचा प्रसंग तुम्हाला आवडला का? या स्वामी लीलेच्या प्रसंगाला नक्की लाईक करा आणि अन्य स्वामी भक्तांसोबत शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.